जय श्रीराम मित्रांनो, मी तुमचा निलू आपल्या पहिल्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आज आपल्या जायचं जळगावला। चला मित्रांनो, आपल्या सोबत जळगाव जाण्यासाठी येणार होते हेमराज शिंदे आणि आयुष पाटील आणि एक होता तिसरा दीप्या। तो बघा पत्तीवर त्याला सोबत घेतलं मग निघाले आम्ही जळगाव जाण्यासाठी। मग काय हेमराज पाहिजे मी युनिकॉन कशी पुढे चालते आणि खतर थांब म्हटलं मग दाखवतो तुला एक शीटच्या स्पीड माझी गाडी कशी चालते। मग थोडं पुढे आलो आणि आपल्याला रॉयल पाटील भेटला होता। तो होता रॉयल शेतकरी। एक शीटचा स्पीड असल्यामुळे आम्ही पोहोचले नेरीमध्ये एक राजेंचं दर्शन घेतलं निघाले पुढे जळगाव जायला। नेरीमध्ये आलो आणि आपल्याला HFTS लागली ती बुक मग दिलं होती तोंडामध्ये पेट्रोल थोडंफार तिथून निघाले आणि आपल्याला आपले फॅन फॉलोइंग भेटले ते त्यांनी टाटा बाबा केला निघाले तिथून। रस्त्यांचा आता आम्हाला अशी टेक्नॉलॉजी दिसली खतरनाक आणि ते फक्त भारतामध्ये दिसू शकते, भारताच्या बाहेर दिसणार नाही कारण ते टेक्नॉलॉजी म्हणजे देशी जुगाड होता वो। मित्रांनो मग पोहोचलो आम्ही अजिंठा चौफुली जवळ। मग आपण निघालो होतो हिरो होंडाच्या शोरूम मध्ये। आपल्याला आपल्या गाडीचं काम करायचं होतं थोडंफार। शोरूम मध्ये घुसताच आपल्याला आपला मित्र भेटला होता, तो होता सुरेश भाई शिंदे। तो नाही तुम्ही काय करता नेडी दोघी म्हटलं आम्हाला थोडं गाडीचं काम करायचं आहे, चला म्हणलं लावा गाडी। मग पुढे शोरूमच्या खाली वर्कशॉपचं काम होतं आणि तिथे आपण खाली गाडी टाकली ते मग तिथे पोहोचता घेऊ असं वाटलं गर्दी तिथे भरपूर दिसते आपलं काही काम लवकर होणार नाही। शोरूमचं काम म्हटलं म्हणजे डॉक्युमेंटली काम चालतं, त्याच्यामुळे आपण लगेच डॉक्युमेंट घेऊन आलो होतो ऑफिस मधून आणि मग आपली गाडी लागली ती आपण अपडेट करण्यासाठी। आणि मित्रांनो खूप गर्दी असल्यामुळे आपल्याला टाइम लागला होता थोडाफार। आपण आपल्या गाडीची अपडेट करून समोरती आलो होतो शोरूम मध्ये आपल्याला एका पार्ट घ्यायचं होतं गाडीचं पार्ट घेऊन सर आपण गेलो होतो सुरेश भाऊच्या ऑफिस मध्ये वरती आणि मग बसलो थोडंफार गप्पा गोष्टी केल्या आपले काम करून निघाले आपण शोरूमच्या बाहेर आणि निघाले हेमेकडे जायला। हेमेचं काम होतं होंडाच्या शोरूमला तिच्या युनिकॉनची बॅटरी टाकायची होती मित्रांनो। मग थोडा टाइम होता मग बसले तिथे आराम। हेमेचं काम असलं म्हणजे आपल्या होत नाही, त्याच्यामुळे आपल्याला स्वतः जावं लागलं होतं आणि ते आपल्याला करावं लागलं होतं काम। ते मॅडमने म्हटलं आमचं काम लवकर करून द्या, म्हटलं आम्हाला थोडं लवकर जायचं आहे। मॅडम आपण सांगलं म्हटलं काम लवकर चालू केलं होतं आणि दीपेचा काही गुच्ची बसत नव्हतं। शोरूमच्या बाहेर आपल्याला चोवा भेटला जातो आणि तुम्ही जिगरी कुठे फिरताय म्हटलं आम्हाला थोडं काम होतं म्हणून आले म्हटलं। तिथून आम्ही हॉस्पिटलला गेलो होतो, तिथे आयुष पाटीलचं काम होतं मेडिकलचं। तेवढं आमचे 4 जण आपल्याला झाले। चला आपण आज जळगावमध्ये आलो होतो सोबत आपण कुठेतरी एका देवाच्या ठिकाणी जाऊ म्हणून सण। मग मित्रांनो आम्ही निघालो होतो स्वामीनारायण मंदिर बघण्यासाठी। एक शिफ्टचा स्पीड असल्यामुळे आम्ही लगेच पोहोचलो होतो मित्रांनो। आम्ही मंदिराचं गेट तले खतरनाक होतं मित्रांनो आणि तिथे गेटच्या मध्ये एंट्री करून पार्किंग करून घेतली गाडी पार्किंग करून निघाले आम्ही दर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये। बाहेरून तर मंदिर ते एकच नंबर दिसलं होतं मित्रांनो कारण खतरनाक काम झालेलं होतं मंदिरामध्ये जाऊन स्वामीने दर्शन घेतलं होतं मित्रांनो। चला मित्रांनो मंदिर पाहू आता। दीपेनं देवाजवळचा प्रसाद बी सोडला नव्हता मित्रांनो, लय खावरालता मग पटवालता ते दर्शन घेऊन मंदिर बघून निघाले आम्ही घरी जाण्यासाठी। मग काढले मित्रांनो एक स्ट्रीटच्या स्पीड गाडी। नेरीमध्ये पोहोचल्याने हिमे लागले तर मग आम्ही बिर्याणी खायला बसलो होतो मित्रांनो आणि आता कोणाची वाट पाहत नव्हता डायरेक्ट बसला खायला मित्रांनो। खाता आपण आपल्याकडे कॅमेरा फिरवला नाही दीप्याला म्हटलं माझ्याकडे पाय म्हटलं कसा पावर आलता पा मग तिथे निघालो दीप्याने मला चहा पिण्यात पे म्हटलं मग चहा मग चहा पिऊन आम्ही निघाले मग घरी जायसाठी। मग काढली मग स्ट्रीटच्या स्पीड गाडी भाषणला मग गाणं तुम ही जाने जाना